करण पंचीकरण या ग्रंथामध्ये पान नंबर 26 आणि त्या 26 पेजवर तिसरी ओळ. या 4 साधनांनी युक्त जो तो याचा अधिकारी आहे. याचा म्हणजे या पंचीकरण ग्रंथाचा अधिकारी आहे. पण कोणते 4 साधनं, तर त्याचा विचार आपण काल बघितलेला आहे. पहिलं साधन सांगितलं विवेक, दुसरं साधन सांगितलं वैराग्य, तिसरं साधन सांगितलं समाधी षट संपत्ती आणि चौथं साधन सांगितलं मुमुक्षुता. या 4 साधनांनी जो युक्त आहे तोच या पंचीकरण ग्रंथाचा काय आहे, अधिकारी आहे. आता अनुबंध चतुष्टयामध्ये पहिला अनुबंध सांगितला अधिकारी, त्यानंतर दुसरा अनुबंध सांगितला विषय. म्हणजे या पंचीकरण ग्रंथाचा अधिकारी सांगितल्यानंतर या पंचीकरण ग्रंथाचा विषय कोणता आहे त्याचं प्रतिपादन आता या ठिकाणी करतात. तर बघा, आता म्हणजे अधिकाऱ्याचं लक्षण सांगितल्यानंतर या ग्रंथाचा विषय कोणता तो सांगतो. हा जो पंचीकरण नावाचा ग्रंथ आहे, या पंचीकरण ग्रंथाचा विषय कोणता आहे ते या ठिकाणी सांगतात. तर बघा, प्रत्येक आत्म्याची म्हणजेच जीवाची परमात्म्याच्या म्हणजेच शिवाच्या बरोबर जी एकता तीच याचा विषय आहे. विषयाच्या द्वारे काय सांगायचंय, प्रत्येक आत्मा म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा म्हणजे शिव, थोडक्यात जीव आणि ब्रह्म यांची एकता आहे. हा या ग्रंथाचा काय आहे, विषय आहे. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये असणारा जो काही आत्मा आहे आणि सर्वत्र व्यापक असणारा जो परमात्मा आहे, जी उपाधिरहित परमात्मा आहे, ब्रह्म आहे, त्या ब्रह्माचा आणि आपल्या आत्म्याचा अभेद आहे. म्हणजे जीवात्मा आणि ब्रह्म हे वेगळे वेगळे नाही आहे. फक्त त्याच ब्रह्माला ज्यावेळेस अविद्या उपाधी लागते किंवा कल्पना उपाधी लागते, नाथ महाराज सांगतात ना, कल्पना अविद्या तेने झाला जीव. कल्पना उपाधीमुळे आणि अविद्या उपाधीमुळे तेच असणारं ब्रह्मतत्व जीव रूपाने दिसायला लागलं. आणि त्याच असणाऱ्या ब्रह्मतत्वाला ज्यावेळेस माया उपाधी लागते त्यावेळेस त्याला काय म्हणतात, ईश्वर असं म्हणतात. नाथ महाराज सांगतात, कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेते. म्हणजे शिव आणि जीव हे जे 2 विभाग पडलेले आहेत ते केवळ उपाधीमुळे पडलेले आहेत. जसं व्यवहारामध्ये एखादा व्यक्ती दुकान चालवत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, दुकानदार म्हणतो. तोच व्यक्ती जर 4 व्हीलर गाडी चालवत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, त्याच व्यक्तीला ड्रायव्हर म्हणतो. ज्यावेळेस तोच असणारा व्यक्ती, कोणता व्यक्ती, जो व्यक्ती दुकान चालवतो, जो व्यक्ती 4 व्हीलर चालवतो, तोच व्यक्ती जर भजन करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, भजनी म्हणतो. तोच व्यक्ती जर कीर्तन करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कीर्तनकार म्हणतो. तोच व्यक्ती जर भांडण करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, भांडकुदळ व्यक्ती. म्हणजे अशा अनेक प्रकारे एकाच व्यक्तीला वेगवेगळ्या कार्यामुळं त्याला वेगवेगळी काय होतात, नावं प्राप्त होतात. तसं परमात्मा ब्रह्मचैतन्य एकच आहे आणि ते कसं आहे, सर्वत्र व्यापक आहे. ब्रह्म हे सर्वत्र व्यापक आहे. म्हणून म्हणतात ना, सर्वा घटी राम देहादेही एक. राम सर्व घटामध्ये म्हणजे सर्व देहामध्ये कोण आहे, राम आहे. तुमच्या देहामध्ये असणारा राम आणि माझ्या देहामध्ये असणारा राम एकच आहे. फक्त देह काय तर भिन्न भिन्न आहे, पण राम एकच आहे. त्या राम शब्दाने कोण घ्यायचा या ठिकाणी, आत्मा. तुमचा आत्मा आणि या देहातला असणारा आत्मा हा काही वेगळा वेगळा नाहीये. तसं ईश्वराचा जो आत्मा आहे म्हणजे ब्रह्मचैतन्य, आणि जीवाचा जो आत्मा आहे, जीवाच्या देहामध्ये असणारा जो आत्मा आहे, अंतःकरणामध्ये असणारा जो आत्मा आहे,
ते वेगळे वेगळे नाही आहे. पण झालं काय, जीवाची उपाधी अविद्या, ईश्वराची उपाधी माया, आणि त्या उपाधीमुळे काय झालं तर त्या ठिकाणी वेगळे वेगळे नाव प्राप्त झाले. ईश्वर माया उपाधीमुळे सर्वज्ञ झाला, सर्वशक्तिमान झाला. सर्वज्ञ म्हणजे सर्वम जानाति इति सर्वज्ञ. सामान्य रूपाने सर्व प्रकारचं ज्ञान ज्याला आहे आणि विशेष रूपाने कोणत्याच पदार्थाचं अज्ञान ज्याच्या ठिकाणी नाही त्याला काय म्हणतात, सर्वज्ञ. असा कोण आहे, तो ईश्वर आहे. आणि जीव कसा आहे, अल्पज्ञ आहे. जीवाला काही समजत नाही, म्हणजे अल्पज्ञान आहे, अल्पशक्तीवाला आहे. परंतु अहंकारामुळे तो स्वतःला सर्वज्ञही समजू शकतो आणि मी सगळ्यात शक्तिमान आहे असंही तो समजू शकतो. कशामुळे, अहंकारामुळे, अज्ञानामुळे. सांगायचं आपल्याला एकच की या ठिकाणी हा जो पंचीकरण ग्रंथ आहे, या पंचीकरण ग्रंथाचा जो विषय आहे तो काय आहे, जीव आणि परमात्मा यांची एकता आहे. हे या ग्रंथाच्या द्वारे आपल्याला स्पष्ट करून सांगायचे. म्हणजे ईश्वर आपण ज्याला म्हणतो, जसं भगवान श्रीकृष्ण परमात्मा, प्रभू रामचंद्र, ते कसे तर आपल्या दृष्टीने ईश्वर आहेत आणि आपण कसे आहोत तर जीव आहोत. पण त्यांच्यामध्ये असणारा जो काही चेतन भाग आहे त्यालाच आपण ब्रह्म म्हणतो. आणि आपल्या असणाऱ्या अंतःकरणामध्ये जो चेतन भाग आहे ज्याला आपण आत्मा म्हणतो, हा आत्मा आणि ते ब्रह्मचैतन्य यांच्यात भिन्नपणा नाही आहे. कदाचित त्यांचा देह वेगळा असेल आणि आपला देह वेगळा असेल. देहात जरी भेद असला, पण विचारामध्ये जरी भेद असला, बुद्धीमध्ये जरी भेद असला, अंतःकरणाच्या स्थिरतेमध्ये जरी भेद असला, पण आत्मा मात्र एकच आहे. तुमचा आत्मा, माझा आत्मा आणि ईश्वराचा आत्मा हा वेगळा वेगळा नाही आहे. जसं 10 काय घेतले आपण, घट घेतले. घट म्हणजे मडकं. त्या मडक्यामध्ये आकाश कसं आहे तर एकच आहे. त्या घटामुळे त्या आकाशाच्या ठिकाणी 50 नावं प्राप्त झाली. हा एक घटाकाश, हा एक घटाकाश, हा तिसरा घटाकाश, हा चौथा घटाकाश. परंतु त्या घटामध्ये असणारं जे आकाश आहे ते कसं आहे, एकच आहे. आकाशामध्ये भेद आहे का, नाही. उपाधीमुळे त्या आकाशाच्या ठिकाणी आपल्याला भेद दिसतोय, परंतु ज्यावेळेस आपण ते सर्व घट फोडतो त्यावेळेस हे एक घटाकाश, हे एक घटाकाश असं म्हणता येतं का, म्हणता येत नाही. मग हा भेद कुठपर्यंत आहे, जोपर्यंत घट ही उपाधी आहे तोपर्यंत. तसं जोपर्यंत आपल्या ठिकाणी अविद्या अज्ञानरूप उपाधी आहे तोपर्यंत आपल्याला सर्व भेद प्रतीतीला येणार. म्हणजे ईश्वर सर्वज्ञ आहे, मी अल्पज्ञ आहे असं आपल्याला वाटणार. पण ज्यावेळेस आपलं अज्ञान नष्ट होईल, आपल्या मनातल्या कल्पना नष्ट होतील, अहंकार नष्ट होईल, त्यावेळेस तो ईश्वर मीच आहे. म्हणजे ईश्वर म्हणजे कोण, ते असणारं ब्रह्मचैतन्य मीच आहे अशा प्रकारचं काय होईल, आपल्याला ज्ञान होईल. आणि ते ज्ञान करून देण्यासाठी या पंचीकरण ग्रंथाची काय निर्मिती आहे. म्हणून या पंचीकरण ग्रंथाचा म्हणजेच वेदांत शास्त्राचा विषय काय आहे तर जीव आणि परमात्मा यांच्यात भेद नाहीये. उपाधिकृत भेद असेल परंतु वास्तविक अभेद आहे आणि कल्पित भेद आहे. आपल्या साधू संतांनी सुद्धा सांगितलेलंच आहे ना की परमात्म्याचा आणि जीवाचा जो भेद आहे तो कसा आहे, उपाधीने युक्त आहे, कल्पित आहे. आणि तो कल्पित भेद मानून आपल्याला काय करायचंय तर भगवंताची भक्ती करायची. पण वास्तविक काय समजायचं आहे, अभेद समजायचा आहे. म्हणजे राम होऊनच रामाचं काय करायचंय, पूजन करायचंय. मी रामरूपच आहे आणि तरी रामरूप होऊन रामाचं काय करायचंय, भजन करायचं. अशी आपल्याला काय करायची, भक्ती करायची. पण ती भक्ती करण्यासाठी अगोदर आपल्याला काय करावं लागेल तर जीव आणि परमात्मा यांच्यामध्ये अभेद कशा प्रकारे आहे, यांचा अभेद कसा आहे हे समजून घेण्यासाठी या ग्रंथाचा विषय आपल्याला माहिती व्हावा लागतो. मग या ग्रंथाचा विषय काय आहे, जीव आणि परमात्मा यांचा काय आहे, अभेद आहे, हे सिद्ध करायचे या ग्रंथाच्या द्वारे. पण हे सिद्ध
होण्याकरिता, हे समजण्याकरिता अगोदरच्या ज्या 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत, कोणत्या कोणत्या? विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व, ह्या 4 गोष्टीने आपण जर युक्त असू तरच आपल्याला जीव आणि परमात्मा यांचा अभेद आहे, हे एकच आहे, त्यांचा जो भेद आहे तो उपाधिकृत आहे हे समजेल. नाहीतर शंका निर्माण होतील. तो देव आहे, मी जीव आहे, आणि तो सर्वज्ञ आहे, मी अल्पज्ञ आहे, आणि त्यांचा आणि माझा अभेद कसा काय होईल? ही शंका आपल्या ठिकाणी काय होईल? उत्पन्न होईल. परंतु देवाचा देह घ्या किंवा आपला देह घ्या, त्याच्यात असणारा आत्मा मात्र एकच आहे. फक्त या देहामध्ये असणारं जे चेतन तत्व आहे त्याला आत्मा म्हटलं, आणि ईश्वराच्या देहामध्ये जे चेतन तत्व आहे त्याला काय म्हटलं? ब्रह्म म्हटलं. फक्त नाम मात्र काय आहे? भेद आहे. फक्त नावामध्ये भेद आहे. तिथं ब्रह्म आणि इथं आत्मा, पण चेतन तर एकच आहे. जसं प्रत्येक प्रांतामध्ये गेल्यानंतर पाण्याला वेगवेगळे शब्द असतात. कोणी पाणी म्हणतं, कोणी जल म्हणतं, कोणी वारी म्हणतं, म्हणजे कोणी तोय म्हणतं, तोय म्हणजे पाणी. फक्त शब्द मात्र वेद, पाणी तर एकच आहे. तशा प्रकारे आत्मा एकच आहे, ब्रह्म एकच आहे, फक्त उपाधीमुळे काय झालेले आहे तर त्यांचा भेद आपल्याला प्रतीतीला येत आहे. एवढं लक्षात आलं? तर या ग्रंथाचा विषय काय मग? जीव आणि परमात्मा यांची एकता आहे, हा या ग्रंथाचा विषय आहे. म्हणजे थोडक्यात जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. ऐक्य म्हणजे एकता. जीव आणि ब्रह्म यांची एकतेचं ज्ञान हे मोक्षासाठी काय तर कारण आहे, आणि ते ज्ञान होण्यासाठी आपल्याला विषय समजून घ्यावा लागतो. तर सांगतात बघा, या ग्रंथाचा विषय कोणता तो सांगतो. प्रत्येक आत्मा म्हणजे अंतरात्मा, त्या अंतरात्म्याची म्हणजे जीवाची, कंसामध्ये काय दिलं? जीवाची, परमात्म्याच्या बरोबर जी एकता, म्हणजे जीवाची म्हणजे प्रत्येक आत्म्याची परमात्म्याबरोबर काय एकता आहे, तीच याचा विषय आहे. तीच म्हणजे जीवाची परमात्म्याबरोबर जी एकता आहे ती एकता सांगणं हाच या पंचीकरण ग्रंथाचा काय आहे? विषय आहे. एवढं लक्षात आलं? पुढं व तिचेच यात ठिकठिकाणी निरूपण केले आहे. तिचेच म्हणजे त्या एकतेचे, जीवाची परमात्म्यासोबत एकता आहे, आणि त्या एकतेचं निरूपण या ग्रंथामध्ये ठिकठिकाणी म्हणजे पुढं येणार आहे. वेगवेगळ्या शीर्षकामध्ये त्याचं काय केलेलं आहे? निरूपण केलेलं आहे. या ग्रंथाच्या द्वारे सिद्ध एकच करायचंय की जीव अवघे देव, खोटा नागवी संदेह. जीव आणि देव यांच्यात भेद नाही, आणि जो भेद वाटतोय तो भ्रमाने वाटतोय. समजलं ना? आता बघा, आतापर्यंत आपण अधिकारी बघितला, त्यानंतर आपण या ग्रंथाचा विषय बघितला. आता या ग्रंथाचा संबंध कोणता आहे तो सांगतात. म्हणजे संबंध म्हणजे जसे 4-5 संबंध असतात, तिथं 2-3 दिलेले आहेत, ते आपण बघू. आता यात संबंध कोणता तो सांगतो. प्रतिपाद्य आणि प्रतिपादक भाव या दोघांचा जो संबंध आहे तोच संबंध हा ग्रंथ आणि अद्वितीय ब्रह्म या दोघांचा आहे. बघा, पहिला संबंध सांगितला प्रतिपाद्य आणि प्रतिपादक भाव संबंध. प्रतिपाद्य म्हणजे प्रतिपादन करण्यास योग्य, आणि प्रतिपादक म्हणजे प्रतिपादन करणारा. 2 गोष्टी. प्रतिपाद्य म्हणजे प्रतिपादन करण्यास योग्य, म्हणजे सांगण्यास योग्य, आणि प्रतिपादक म्हणजे सांगणारा. जसं आता हा ग्रंथ आहे, हा ग्रंथ काय आहे? सांगणारा आहे. काय सांगणारा आहे? तर प्रतिपाद्य म्हणजे अद्वितीय ब्रह्म सांगणारा आहे. मग ग्रंथाचा आणि अद्वितीय असणाऱ्या ब्रह्माचा संबंध कोणता? प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. लक्षात आलं का? प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. प्रतिपादक कोण आहे? म्हणजे प्रतिपादन करणारा कोण आहे? हा ग्रंथ. आणि प्रतिपाद्य म्हणजे प्रतिपादन करण्यास योग्य काय आहे? तर ब्रह्म. मग ब्रह्माचा प्रतिपाद्य भाव
ब्रह्माचा आणि या ग्रंथाचा संबंध कोणता? प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. एवढं आलं. पहिला संबंध सांगितला ग्रंथाचा आणि ब्रह्माचा. कोणता संबंध? प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. आता दुसरा संबंध सांगतात. म्हणजे आता या ठिकाणी बघा, ग्रंथ हा काय आहे? प्रतिपादक आहे. म्हणजे हा ग्रंथ अद्वितीय ब्रह्माचे प्रतिपादन करणारा आहे. हा जो पंचीकरण नावाचा ग्रंथ आहे तो अद्वितीय असणारं ब्रह्माचं प्रतिपादन करणार आहे. म्हणजे या ग्रंथामध्ये काय सांगणार? ब्रह्म सांगणार. म्हणजे ब्रह्माच्या बद्दल माहिती सांगणार. आणि ते कोण आहे ते सांगणार. हा ग्रंथ ओळीकडे ध्यान द्यायचं, म्हणजे मग लक्षात येईल नंतर वाचणार. हा ग्रंथ अद्वितीय, अद्वितीय म्हणजे जिथं द्वैतपणा नाही त्याला म्हणायचं अद्वितीय. ब्रह्माचे म्हणजे ब्रह्माचं प्रतिपादन करणार आहे. कोण? हा ग्रंथ. म्हणजे पंचीकरण नावाचा ग्रंथ. आणि ब्रह्म प्रतिपाद्य, प्रतिपाद्य म्हणजे तिथं प्रतिपाद्य झाला असेल, तिथं काय लिहायचं? प्रतिपाद्य करायचं. तिथं प्रतिपाद्य कंसामध्ये त्याचा अर्थ देतात प्रतिपादन करण्याचा विषय. बघा, हा ग्रंथ काय आहे? प्रतिपादक आहे. आणि ब्रह्म कसं झालं? प्रतिपादन करण्याचा विषय झालं, म्हणजे प्रतिपादन करण्यास योग्य झालं आहे. तसाच ज्ञानाचा आता दुसरा संबंध सांगतात. पहिला संबंध काय सांगितला? प्रतिपादक प्रतिपाद्य भाव संबंध. हा पहिला संबंध सांगितला. तो कोण दोघांमध्ये सांगितला? ग्रंथ आणि ब्रह्म या दोघांमध्ये सांगितला. इथं ग्रंथ झाला प्रतिपादक आणि ब्रह्म झालं प्रतिपाद्य. प्रतिपाद्य प्रतिपादक असं म्हणा किंवा प्रतिपादक प्रतिपाद्य असं म्हणा. फक्त प्रतिपादक म्हणजे ग्रंथ आणि प्रतिपाद्य म्हणजे ब्रह्मतत्व. हा झाला पहिला संबंध. आता दुसरा संबंध सांगतात जन्यजनक भाव संबंध. आता जन्य म्हणजे काय? उत्पन्न होणारा. आणि जनक म्हणजे उत्पन्न करणारा. जसं पित्या आणि पुत्रामध्ये कोणता संबंध असतो? जन्यजनक भाव संबंध. कसा? बघा, पिता हा जनक असतो म्हणजे उत्पन्न करणारा असतो. आणि जन्य पुत्र हा कसा असतो? जन्य म्हणजे उत्पन्न होणारा असतो. बघा, ज्ञानाचा आणि पंचीकरणाचा जन्यजनक भाव संबंध आहे. बघा, ज्ञान कोणतं ज्ञान? जीव आणि परमात्मा यांचा अभेद आहे, यांची एकता आहे, अशा प्रकारचं ज्ञान. अशा प्रकारचं ज्ञान उत्पन्न होतं. कशापासून उत्पन्न होतं? तर या पंचीकरण ग्रंथापासून. पंचीकरण ग्रंथापासून कोणतं ज्ञान उत्पन्न होतं? तर जीव आणि परमात्मा यांचा अभेद आहे असं ज्ञान. म्हणजे जीव वेगळा आणि परमात्मा वेगळा असं नाही, तर जीव आणि परमात्मा हे एकच आहे, फक्त उपाधिकृत भेद आहे. अशा प्रकारचं ज्ञान ज्याच्यापासून उत्पन्न होतं असा हा ग्रंथ. मग पंचीकरण या ग्रंथापासून जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होतं. म्हणून हा ग्रंथ झाला जनक आणि ज्ञान झालं जन्य. जनक कोण झालं? ग्रंथ. आणि जन्य कोण? ज्ञान. म्हणजे हा संबंध कोणता झाला? मग जन्यजनक भाव संबंध. आतापर्यंत आपण बघा पुढं, म्हणजे ज्ञान जन्य म्हणजे उत्पन्न होणारे. जर आपण हा ग्रंथ शिकला तर आपल्याला काय उत्पन्न होईल? ज्ञान उत्पन्न होईल. आणि पंचीकरण विचाराच्या द्वाराने जनक म्हणजे उत्पन्न करणारे आहे. आणि पंचीकरण या ग्रंथाचा आपण विचार केला तर ज्ञान काय उत्पन्न होणार आहे. जर पंचीकरणाचा विचार आपण केला नाही तर आपल्याला ज्ञान उत्पन्न होईल का? होऊ शकत नाही. म्हणून काय करायचंय? या असणाऱ्या पंचीकरणाचा विचार करायचा आणि त्या विचाराच्या द्वारे काय होणार? ज्ञान होणार. केवळ पंचीकरण ग्रंथ शिकला तरी ज्ञान होत नाही, त्याचा विचार करावा लागतो. विचाराने काय होत असतं? ज्ञान होत असतं. पंचीकरण विचाराच्या द्वाराने जनक म्हणजे उत्पन्न करणारे आहे. बघा, आतापर्यंत दोन संबंध आपण बघितले. पहिला संबंध बघितला प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. प्रतिपाद्य कोण?
प्रतिपाद्य कोण? ब्रह्मचैतन्य. ब्रह्मचैतन्य. आणि प्रतिपादक कोण? हा ग्रंथ. ग्रंथ. दुसरा संबंध सांगितला हा. जन्यजनक भाव संबंध. हा. जन्य कोण? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. हा, जीव ब्रह्म एक ज्ञान. आणि जनक कोण? तर हा पंचीकरण नावाचा ग्रंथ. ग्रंथ. एवढं कळालं. आता तिसरा संबंध सांगतात, अज्ञान आणि ज्ञान यांचा निवर्त्य निवर्तक भाव संबंध आहे. अच्छा. तिसरा संबंध निवर्त्य निवर्तक भाव संबंध. हा, तिसरा. निवर्त्य म्हणजे निवृत्त होणार आणि निवर्तक म्हणजे निवृत्त करणार. करणार. निवृत्त करणारं कोण आहे? तर ज्ञान. निवृत्त होणारं कोण आहे? अज्ञान. अज्ञान. म्हणजे ज्ञान आणि अज्ञानाचा संबंध कोणता? निवर्त्य निवृत्य निवर्तक भाव संबंध. म्हणजे ज्ञानाच्या द्वारे अज्ञान काय होतं? निवृत्त होतं. म्हणून अज्ञान झालं निवर्त्य आणि ज्ञान झालं निवर्तक. म्हणजे निवृत्त करणारं झालं ज्ञान आणि निवर्त्य झालं अज्ञान. अज्ञान. निवर्त्य निवर्तक भाव संबंध आहे. म्हणजे काय? तर सांगतात, स्पष्टीकरण करून सांगतात, अज्ञान निवृत्त होते. अज्ञान काय होतं? निवृत्त होतं. कशाने होतं? तर ज्ञान त्याला निवृत्त करते. अज्ञान घालवायचं असेल तर कर्माने अज्ञान जात नाही. उपासना केल्याने सुद्धा ज्ञान निवृत्त होत नाही. तर ज्ञानच करून घ्यावं लागतं अज्ञान निवृत्त होण्याकरिता. जसं एखाद्या तुम्ही रस्त्याने रात्रीच्या वेळेस चालला आणि जात असताना मंद अंधकार आहे, थोडा झावळं झावळं दिसतंय आणि रस्त्यामध्ये जर दोरी पडलेली असेल तर त्या दोरीच्या ठिकाणी तुम्हाला दोरीचं अज्ञान असल्यामुळं, ही दोरीच आहे हे ज्ञान नसल्यामुळं तुम्हाला त्या दोरीच्या ठिकाणी सर्पाची प्रतीती येते. दोरीच्या ठिकाणी कोण दिसतो? सर्प दिसतो. मग आता त्या सर्पाची निवृत्ती करायची असेल तर काय करावं लागेल? काठी आणून त्या दोरीला मारावं लागेल का? काठीने म्हणजे कर्माने सर्पाची निवृत्ती होणार नाही. तर तुम्हाला बॅटरी आणावं लागेल आणि त्या दोरीवर चमकावं लागेल आणि त्या दोरीचं ज्ञान करून घ्यावं लागेल. दोरीचं ज्ञान झालं की तुमचं असणारं दोरीविषयीचं अज्ञान नष्ट होईल आणि दोरीविषयीचं अज्ञान नष्ट झालं की सर्पाची निवृत्ती होईल. म्हणजे सांगायचं इथं एकच की अज्ञान घालवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? ज्ञान संपादन करावं लागेल. जसं व्यवहारामध्ये काही वस्तूंचं आपल्याला काय असतं? अज्ञान असतं. जसं आता आमची गोष्ट घ्या, आम्हाला गायन करण्याचं काय आहे? अज्ञान आहे. मग ते गायन करण्याचं अज्ञान आहे, मग त्याची निवृत्ती कशाने होईल? ज्यावेळेस आपण त्या गायनाचं ज्ञान करून घेऊ त्यावेळेस होईल. त्याच वेळेस होईल ना. तसं ज्यांना ज्यांना आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे त्यांना त्या आत्मतत्वाचं ज्ञान करून घ्यावं लागेल, त्यावेळेस ते आत्मस्वरूपाचं अज्ञान निवृत्त होईल. म्हणून सांगितलं तिसरा जो संबंध आहे तो आहे निवर्त्य निवर्तक भाव संबंध. तो कोण दोघांचा आहे? तर अज्ञान आणि ज्ञान या दोघांचा निवर्त्य निवर्तक भाव संबंध आहे. आतापर्यंत आपण 3 संबंध बघितले. पहिला संबंध सांगितला प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. ग्रंथ आणि ब्रह्मचैतन्याचा प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध आहे. दुसरा संबंध सांगितला जन्यजनक भाव संबंध. तो कोण दोघांचा आहे? तर ज्ञान आणि पंचीकरण ग्रंथ या दोघांचा जन्यजनक भाव संबंध आहे. तिसरा संबंध सांगितला निवर्त्य निवर्तक भाव संबंध. तो कोण दोघांचा आहे? अज्ञान आणि ज्ञान या दोघांचा निवर्त्य निवर्तक भाव संबंध आहे. बघा, आतापर्यंत आपण अनुबंध चतुष्टयापैकी अधिकाऱ्याचा विचार केला. त्यानंतर या ग्रंथाचा विषय काय तो सुद्धा विचार केला आणि संबंधाचा सुद्धा विचार केला. कारण की हे का सांगितलं गेलं अगोदरच, जोपर्यंत अनुबंध चतुष्टयाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत कोणत्याच व्यक्तीची त्या ग्रंथामध्ये प्रवृत्ती होत नाही. अनुबंध चतुष्टयाचं ज्ञान असेल तरच तो त्या ग्रंथामध्ये प्रवृत्त होतो. आतापर्यंत आपण अनुबंध चतुष्टयापैकी अधिकारी, विषय आणि संबंध या तिघांचा विचार केलेला आहे.
त्यात अधिकाऱ्याचं लक्षण बघितलं, जो विषय कोणता आहे तोही बघितला आणि संबंध तोही बघितला. 3 संबंध सांगितलेले आहेत. तसे 5-6 प्रकारचे संबंध असतात. आणखीन एक संबंध साध्य साधनभाव संबंध तिथं दिलेला नाहीये. अच्छा. साध्य साधनभाव संबंध. साध्य काय आहे तर मोक्ष आहे आणि त्याचं साधन काय आहे? ज्ञान. ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होऊ शकतो. ज्ञानात एव तु कैवल्यम ऋते ज्ञानात्न मुक्ती तमेव विदित्वा अतिमृत्युमेती नान्यपंथा विद्यते ऐनाय. म्हणजे मोक्षाकरिता ज्ञानाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. मग ते ज्ञान झालं साधन आणि साध्य काय झाला तर मोक्ष. म्हणून ज्ञान आणि मोक्ष यांचा संबंध कोणता? साध्य साधनभाव संबंध. आलं लक्षात? त्यानंतर आणखीन एक संबंध प्राप्य प्रापक भाव संबंध. प्राप्य म्हणजे प्राप्त करून घेण्यास योग्य. प्राप्त करून घेण्यास योग्य कोण आहे तर मोक्ष आहे. आणि प्राप्त करणारा कोण आहे तर अधिकारी. अधिकारीच हा मोक्षाला प्राप्त करू शकतो. म्हणून अधिकारी आणि मोक्ष या दोघांचा संबंध कोणता? प्राप्य प्रापक भाव संबंध. आणखीन एक संबंध सांगितला जातो कर्तृ कर्तव्य भाव संबंध. कर्तृ म्हणजे कर्ता आणि कर्तव्य. आता अधिकारी काय आहे तर कर्ता आहे आणि कर्तव्य काय आहे तर विचार करणं हे त्याचं कर्तव्य आहे. मग अधिकारी आणि विचार यांचा संबंध कोणता? कर्तृ कर्तव्य भाव संबंध. अशा प्रकारचे अनेक संबंध सांगता येतात, पण मुख्य रूपाने आपल्याला 2-3 संबंध लक्षात ठेवायचे. एक साध्य साधन भाव संबंध, प्राप्य प्रापक भाव संबंध, जन्यजनक भाव संबंध. ही 2-3 संबंध चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे. 3 संबंध. हा. तर आता अधिकारी अधिकारी विषय आणि संबंधाचा विचार संपला. आता अनुबंध चतुष्टयामध्ये चौथा असणारा अनुबंध कोणता सांगितला तर प्रयोजन. प्रयोजन शब्दाचा अर्थ काय होतो? फल. म्हणजे आपण अधिकारी झालो. अधिकारी झाल्यानंतर या पंचीकरण ग्रंथाचा जो विषय आहे तो समजावून घेतला तर मग फल काय आपल्याला तर फल मिळणार मोक्ष. सर्व दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती आपल्याला काय होईल? प्राप्त होईल. आणि म्हणून या पंचीकरण ग्रंथाचं फल काय असेल, प्रयोजन काय असेल तर ते म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? सर्व दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. बघा तेच सांगतात. आता म्हणजे संबंधाचं निरूपण केल्यानंतर या ग्रंथात प्रयोजन कोणते ते सांगतो. या ग्रंथाचं म्हणजे पंचीकरण या ग्रंथाचं प्रयोजन कोणतं आहे ते या ठिकाणी सांगतात. मग परमानंद रूप परमात्म्याची प्राप्ती करून घेणे, त्याचप्रमाणे आज्ञानमूलक जन्मादी अनर्थाची निवृत्ती करणे हे यातले प्रयोजन आहे. यातले म्हणजे या ग्रंथातले प्रयोजन आहे. काय प्रयोजन आहे तर परमानंद रूप परमात्मा हा कसा आहे? आनंद स्वरूप आहे. आनंद अद्वय नित्य निरामय. परमात्मा कसा आहे? आनंद अद्वय नित्य निरामय. म्हणजे आनंद स्वरूप आहे. अद्वय म्हणजे एक आहे आणि नित्य आहे. अशा असणाऱ्या परमात्म्याची प्राप्ती करून घेणं आणि आज्ञानमूलक जन्मादी अनर्थाची निवृत्ती करणं. अनर्थ म्हणजे दुःख. आता हे जे आपल्याला दुःख भोगावं लागतंय, हे जे जन्म मरण परंपरा आपल्या मागं लागलेली आहे, ती का लागलेली आहे तर आज्ञानमूलक. आज्ञान मूळ कारण आहे. कशाचं अज्ञान? बाकीचे अज्ञान नाही, फक्त आत्मतत्वाचं अज्ञान असणं. म्हणजे ब्रह्मतत्वाचं आत्मरूपाने ज्ञान न होणं हे अज्ञान या जन्मादी संसाराला कारण आहे. म्हणजे जन्मनं पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे खलु दुस्तारे. म्हणजे पुन्हा पुन्हा जन्मनं आणि पुन्हा पुन्हा मरणं याच्यासाठी कारण कोण
तर त्या ठिकाणी आत्मस्वरूपाचं अज्ञान. नेमका मी कोण आहे? ज्ञानोबा म्हणतात ना, आहे मी कोण हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. नेमका मी देह म्हणजे मी आहे का, इंद्रिय म्हणजे मी आहे का, सच्चिदानंद स्वरूप मी आहे? हा विचार तुम्ही करा. आणि हा विचार केला तर आपल्या आत्मस्वरूपाचं जे अज्ञान आहे ते नष्ट होईल. पण आपल्याला हा विचार करणं शक्य होत नाही. का? कारण की विवेक नाही, अंतःकरणाची शुद्धता नाही, अंतःकरण स्थिर नाहीये, वैराग्य नाही, आणि म्हणून या विचाराकडे प्रवृत्त होत नाही. आणि या विचाराकडे जो प्रवृत्त झाला आणि तो विचार त्याला समजला, ती ज्ञान त्याला झालं की त्याला जीवनामध्ये कसल्याही प्रसंगामध्ये कसाही असो तो सुखी असतो, शांत असतो. म्हणजे कोणी गेलं काय आणि कोणी जन्मलं काय, जीवनात अनुकूल प्रसंग आला काय किंवा प्रतिकूल प्रसंग आला काय, त्याची शांती ढळत नाही. कारण की आता जर आपण विचार केला, समजा एखादा मोठा व्यक्ती गेला तर लोक काय करतात? शोक करतात. पण ज्ञानी महात्मा शोक करत नाही. का करत नाही? कारण की त्या ज्ञानी महात्म्याच्या दृष्टीनं हा संसार नाहीच आहे, जगत नाहीच आहे. मग जगतच नाही तर मग जगताच्या अंतर्गत असणारे हे जे देह आहेत हे कुठून असणार? हे फक्त दिसण्यापुरते आहेत. अज्ञानीच्या दृष्टीने हे सगळं आहे, पण ज्ञानी महात्म्याच्या दृष्टीने फक्त एक परमात्माच आहे. आणि परमात्माच असल्यामुळं एकच आहे, दोनपणा नाही. जिथं दोन असतात तिथं दुःख असतं, आणि जिथं एकपणा असतो तिथं काय नसतं? दुःख नसतं. जसं आपण एकटेच असलो तर कायम एकांतामध्ये आनंदी असतो, पण जिथं दोघं तिघं चौघं सुरू होतात तिथं काय होतं? दुःख सुरू होतं. कसं होतं? समजा आपल्याला गायन येतं आणि गायन तुम्ही एकटेच करत आहात, आनंदात करता, पण तिथं समजा जर प्रतिस्पर्धी निर्माण झाली की तिथं काय होतं? मला चान्स भेटला नाही, मला असं झालं नाही, मग अशा गोष्टी घडायला लागतात. पण जिथं एकपणा आहे तिथं काय नाही? दुःख नाही. आणि जिथं दोनपणा आहे आणि दोनपणापेक्षा जास्तपणा आहे तिथं दुःख सुरू झालं. मग या दुःखाला नष्ट करण्यासाठी काय करावं लागेल? एकपणाचं ज्ञान करून घ्यावं लागेल. आणि एकपणाचं ज्ञान झालं की अनर्थाची, अज्ञानाची काय होईल? निवृत्ती होईल. मग या ग्रंथाचा असणारा प्रयोजन काय सांगितलं? तर या ग्रंथाचं प्रयोजन आहे सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून घेणं. हेच या ग्रंथाचं परम प्रयोजन आहे. दोन प्रयोजन असतात, एक अवांतर प्रयोजन आणि दुसरं आहे परम प्रयोजन. अवांतर प्रयोजन म्हणजे ज्ञान संपादन करणं आणि परम प्रयोजन म्हणजे मोक्ष संपादन करणं. मग या दोन्ही प्रयोजनाला आपल्याला प्राप्त करावं लागतं. अगोदर अवांतर प्रयोजन लागतं आणि नंतर परम प्रयोजन सिद्ध होतं. हे यातले प्रयोजन आहे. एकंदर एवंच चारही अनुबंधाचे अस्तित्व यात आहे. म्हणजे या ठिकाणी सांगायचं काय? आम्ही हा का आतापर्यंत एवढा खटाटोप केला? तर तुम्हाला सांगायचं की चारही प्रकारचे अनुबंध या ग्रंथामध्ये आहेत. असे सिद्ध झाल्यामुळे याचा प्रारंभ सफलच आहे. आणि म्हणून कोणी म्हणेल की हा ग्रंथ निष्फल आहे, तर ते म्हणणं त्याचं बरोबर नाही. का बरोबर नाही? कारण की आम्ही अनुबंधाचा विचार यात केलेला आहे, आणि जिथं अनुबंध असतात तिथं विवेकी पुरुषाची प्रवृत्ती होतेच. आता जे विवेकी नाही, अविवेकी आहे, त्यांची प्रवृत्ती कदाचित होणार नाही. त्याच्यात आमचा काही दोष नाही, ते त्यांचा दोष. ठीक आहे. तर आता इथपर्यंत आपण आलेलो आहे. आतापर्यंत एकच विषय झाला आपला. अनुबंध चतुष्टय सांगितलेत, अधिकारी सांगितला, विषय सांगितला, त्यानंतर समाधी षटक सांगितले, प्रयोजन सांगितलं आणि संबंध सांगितला. अधिकाऱ्यामध्ये विवेक सांगितला, वैराग्य सांगितलं, समाधी षटक संपत्ती सांगितली आणि मुमुक्षुता सांगितली. त्यानंतर विषय सांगितला, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. संबंध सांगितला, प्राप्य प्रापक भाव संबंध, कर्तृकर्तव्य भाव संबंध, जन्यजनक भाव संबंध, आणखी प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध, हे संबंधही सांगितले. आणि या ग्रंथाचं प्रयोजन सुद्धा सांगितलं, सर्व दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. अशा प्रकारे आपण अनुबंध चतुष्टयाचा विचार केलेला आहे. आता इथून पुढं जे काही वेदांत आहे, का निर्माण केला हा वेदांत, तर याचं स्पष्टीकरण करण्यासाठी आता सुरुवात करणार आहे चौपाईच्या
द्वारे आपण पहिली चौपाई घेऊ आता. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. घनादहाडनो भ्रम थयो जीवने. घनादहाडानो भ्रम थयो जीवने. थयो जीवने. एटले देहमाने पोते आपणे. एटले देहमाने पोते आपणे. ते सारे फरे 84 लक्ष योनीने. ते सारू फरे 84 लक्ष योनीने. फरी पामे जन्म मरणने. फरी पामे जन्म मरणने. तर बघा, हा जो दोहा आहे, ही जी चौपाई आहे, ही कोणाची आहे? श्रीराम गुरूंची आहे. श्रीराम गुरूंची. ते काय म्हणतात? घना दहाडानो भ्रम थयो जीवने. जीवने म्हणजे जीवांना काय झालेलं आहे? घना म्हणजे अनेक दिवसांचा. दहाडानो म्हणजे अनेक दिवसांचा काय झालेला आहे? भ्रम थयो, भ्रम झाला आहे. जीवांना अनेक दिवसांचा भ्रम झालेला आहे. काय भ्रम झाला? तर देह एटले आपणे देहमानी पोते. एटले म्हणजे यामुळे, या भ्रमामुळे आपण म्हणजे स्वतःला देह मानू लागलेला आहे. अनेक दिवसांचा जीवांना खूप मोठा भ्रम झाल्यामुळे, त्या भ्रमामुळे या देहाला म्हणजे किंवा आत्म्यालाच तो देह मानू लागलेला आहे, किंवा देहालाच आत्मा मानू लागलेला आहे. देहाला आत्मा मानणं हा सुद्धा भ्रम आहे, आणि आत्म्याला देह मानणं हा सुद्धा काय आहे? भ्रमच आहे. आणि त्या भ्रमामुळे झालं काय? ते सारे 84 लक्ष योनीने फरे. आणि त्यामुळे ते जीवांना, जीव स्वतःला देह मानू लागल्यामुळे 84 लक्ष योनीमध्ये तो फिरू लागलेला आहे. 84 लक्ष योनीमध्ये तो पुनरपी जननम पुनरपी मरणम अशा प्रकारे फिरू लागलेला आहे. फरी पामे जन्म मरणने. फरी जन्म मरणने पामे म्हणजे पुन्हा पुन्हा तो जन्म मरणाला प्राप्त होऊ लागलेला आहे. या चौपाईचा भाव काय? तर जीवांना अनेक दिवसांचा भ्रम झालेला आहे, आणि त्या भ्रमामुळे तो स्वतःला देह मानतोय, तर कधी आत्म्याला देह मानतोय, तर कधी देहालाच आत्मा मानतोय. आणि या भ्रमामुळे त्याला 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागतंय. पुन्हा फिरावं लागतंय. का फिरावं लागतंय? तर केवळ त्याचं कारण काय आहे? भ्रम. कशाचा भ्रम? तर स्वतः सच्चिदानंद स्वरूप असताना मी जन्मणार आहे आणि मी मरणार आहे, अशा प्रकारचा भ्रम झाल्यामुळे त्याला 84 लक्ष योनीमध्ये 84 लाख देहामध्ये त्याला जन्मावं लागतंय, मरावं लागतंय, पुन्हा जन्मावं लागतंय, पुन्हा मरावं लागतंय. लक्षात आलं? हा झाला चौपाईचा सरळ भाव. त्याचाच टीका देतात खाली बघा. जीव म्हटल्याने, जीव कोणाला म्हणतात? तर जीवाचं लक्षण सांगतात. अविद्या उपाधिक प्रत्येगात्मा. त्याला पुष्कळ दिवसाचा भ्रम झाला आहे. जीव कोणाला म्हणतात? अविद्या उपाधीने युक्त जे चैतन्य, त्याला म्हणतात जीव. आणि अशा जीवाला पुष्कळ दिवसाचा काय झालेला आहे? भ्रम झालेला आहे. आता आपल्याला जो भ्रम आहे तो कधीपासून झाला हे सांगता येतं का? अनादिकालापासून आपण भ्रमात आहोत, आणि अजून सुद्धा काय आहोत? भ्रमातच आहोत. हा भ्रम काढण्यासाठीच हे वेदांताचे ग्रंथ असतात. वेदांताचे ग्रंथ दुसऱ्यांना बोलून दाखवण्यासाठी, याच्यासाठी नसतं, तर स्वतःच्या ठिकाणी जो भ्रम झालेला आहे तो भ्रम घालवण्यासाठी असतात. आणि भ्रम एकदा गेला की त्याला कशाची आवश्यकता वाटत नाहीये. पुष्कळ दिवसांचा भ्रम झाला आहे म्हणजे अनादी कालापासून भूल पडलेली आहे. एखादा माणूस भुलला की त्याला काय करावं ते कळत नसतं. म्हणून सांगतात ना, भुलविले वेणू नादे. गवळणी कशात भुलल्या? भगवंताने वेणू वाजवले त्यात भुलल्या. तसं आपण सुद्धा भुललेलो आहोत. आपण भ्रमामध्ये भुललेलो आहोत. अनादी कालापासून भूल पडलेली आहे. तिच्या योगाने म्हणजे त्या भुलीच्या योगाने, त्या भ्रमाच्या योगाने, त्याने म्हणजे जीवात्म्याने
आपला स्वतःचा देह तोच आपण अशी मानले आहे. हा जो काही देह आहे तोच मी आहे असं त्या जीवानी भ्रमाने मानलेलं आहे. आता हा देह आपला आहे का? का देह आपण आहे? देह आपला सुद्धा नाही आणि देह आपणही नाही. म्हणजे मग देहाच्या संबंधी होईल का आपली? कोणीच आपलं नाही. देहच आपला नाही तर देहाचे संबंधी कुठून असणार? पण किती मोठा भ्रम करून घेतला. हा माझा मुलगा आहे, हा माझा पाहुणा आहे, हा माझा सोयरा आहे, हा माझा गुरुबंधू आहे. सगळे भ्रमच आहे. आपला स्वतःचा देह तोच आपण अशी मानली आहे. वास्तविक तो स्वतः सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे. विचार जर केला तर तो कसा आहे? ब्रह्मस्वरूप आहे, देहरूप नाही. आत्मा हा देहरूप नाही. असे असूनही देहच आपण, असा असून सुद्धा देहालाच स्वतः म्हणतो. मनुष्यच आपण आहोत, ब्राह्मण आपण आहोत, क्षत्रियच आपण आहोत इत्यादी जे तो मानतो ते केवळ भ्रमामुळे मानत आहे. मी मनुष्य आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी संन्यासी आहे, मी ब्रह्मचारी आहे, मी वानप्रस्थी आहे, मी गृहस्थी आहे. हा सगळा काय? भ्रमच आहे. हे सगळे धर्म कोणाचे? देहाचे. आणि आपण देह आहोत का? जर देह आपण आहोत असं मानत असेल तर मग हा भ्रम आहे. ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्